जय श्री सावर सेठ मित्रांनो, मी आदित्य. आम्ही चालू केली छोटीशी पिझ्झाची कार्ट. मी आज गेलो तर राजधानी शोरूममध्ये जरा तिथे मला सामान घ्यायचं होतं. त्याच्यानंतर मी एक पिझ्झा आणायला गेलो. देवीची आज ओटी भरायची होती. मी एक ठिकाणी देवीसाठी नवस केलेला होता. हेच तुम्ही बघू शकता की समोर एक देवी आहे. इथे नवस करा, नवस 100% पूर्ण होतो. माझाही झाला तसं तुम्ही करा. ते झाल्यानंतर मी मस्त आमच्या कार्टवर आलो होतो. कार्टवर आल्यानंतर अविनाश भाऊनी सगळं आवरून ठेवलं होतं. मी पण आवरून घेतलं आणि लगेच म्हटलं चला भट्टीच पेटून घेऊ. भट्टी वगैरे सगळी पेटून झाली होती. बघता बघता लगेच एक कस्टमरचा फोन आला आणि त्यांना लगेच स्टार पिझ्झा पटकन बनवून दिला. ते आपले रेग्युलर कस्टमर. ती एकदाच्या नंतर एक दिदी आली. ती म्हणते दादा आम्हाला 10 रुपयाचाच पिझ्झा खायचा आहे म्हणे. म्हटलं आता चाल देतो तुला 10 रुपयामध्ये पिझ्झा. मग काय तिला छोटासा एक पिझ्झा बनवून दिला. ती अंदर जाते 10 रुपये. पण तिचा आनंद इतका मस्त होता. म्हटलं इकडे परत चल, हे तुझे पैसे तुला परत. त्या दिदी पण इतकी खुश झाली ना का बस कधी. आज आहे ना जरा वेळच मिळत नव्हता. इतके कस्टमर झाले होते की लिमिटच नाही. ते रील बघून त्याच्यानंतर क्वालिटी आणि क्वांटिटी नुसते कस्टमर होते. आणि आज आपल्याला एक दादांनी ना त्यांना इतका पिझ्झा आवडला होता ना आपला स्पेशलवाला. त्यांनी आपल्याला मस्त एक टिप देऊन दिली. त्याच्यानंतर मस्त एक गुलकन आईस्क्रीम खाल्ली. लय वेळ झाला होता. संध्याकाळी इतका पसारा पडला होता. कसं आवरू कसं नाही, इतकं टेन्शन आलं 10-11-12 तर त्याच्यातच वाजून गेले. मग काय पटापटा झाडू उचलला, पटपट पटपट झाडून घेतलं. सगळं आवरलं सावरलं घरी निघालो. आजचा ब्लॉग इथंच क्लीन करूया.